जय महाराष्ट्र। आज आपण या ठिकाणी पुण्याची जी सांस्कृतिक शहर आहे, पुण्याचं जे सांस्कृतिक शहर ज्याला बोललं जातं, त्याचप्रमाणे पुण्याला IT हब सुद्धा बोललं जातं, या वाघोलीच्या परिसरामध्ये आहोत। आणि आपण म्हणतो की पुणे शहर हे जगातलं सर्वात सुंदर शहर आहे आणि त्या अनुषंगाने आपण बोललं जातं। आणि भारत हा आपला एक प्रजासत्ताक महासत्ता होत आहे असंही बोललं जातं, डेव्हलप कंट्रीमध्ये त्याचं नाव गणलं जातं असंही बोललं जातं। परंतु जर का आपण इथं बघितलं या वाघोलीच्या परिसरामध्ये, म्हणजे पुणे शहरामध्ये ही वाघोली आहे, परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे रस्ते आहेत त्या रस्ते आहेत का पाणी आहे का नदी आहे का ओढा आहे हे समजत नाही या ठिकाणी, आपण बघू शकता। आणि हे फक्त एका रस्त्यावर नाही तर या मागच्या रस्त्यावर पण तीच परिस्थिती आहे। या रस्त्याला या रस्त्याला पण तीच परिस्थिती आहे आणि फक्त या रस्त्यातच नाही, संपूर्ण वाघोलीमध्ये हीच परिस्थिती आहे। लोकांचं जे जीवन आहे ते अतिशय भयानक झालेलं आहे। फक्त पाण्याचाच, ड्रेनेजचा प्रॉब्लेम किंवा पाण्याचा प्रॉब्लेम नाही तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी आहेत। तर आपण आमच्या सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून इथे आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी जे काही आमरण उपोषण आहे पुणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये ते या ठिकाणी सुरू आहे आणि जी टीम वाको आहे त्या वाकोच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। आपण जे वाकोचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की मला वाटतं 2 वर्षापूर्वी महानगरपालिकेच्या इथं यांनी आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस महानगरपालिकेच्या समोर आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो, तेव्हापासून यांच्याशी आम्ही संपर्कामध्ये आहोत आणि गेले अनेक आंदोलन करून सुद्धा अनेक कार्यक्रम केले। म्हणजे लोकसभेचं निवडणूक असताना सुद्धा त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता की लोकसभेचे जे उमेदवार आहेत त्यांना बोलून की बाबा तुम्ही ह्या वाघोलीचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार आहे। त्यानंतर विधानसभा इलेक्शन आलं, विधानसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आणि विधानसभेचे जे आमदार असतील किंवा उमेदवार असतील त्यांना सुद्धा बोलून त्यांनी विचारणा केली, त्यांच्याशी संपर्क केला की बाबा हे वाघोलीचे प्रॉब्लेम कशा प्रकारे सॉल्व्ह करणार आहे निवडणुकीच्या नंतर। तर टीम वाकोचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सर या ठिकाणी काय परिस्थिती आहे। तुम्ही खूप सारा टॅक्स भरता आणि नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळत नाही। या ठिकाणी खूप सारे सोसायटी आहे, सुशिक्षित लोक आहेत, तरी सुद्धा महानगरपालिका असेल, सरकार असेल, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही, काय सांगाल? आता मी सर्वात अगोदर मी एकच गोष्ट सांगतोय की मागच्या 10-15 वर्षात वाघोलीचे हे जे लोक आहेत ते किमान 2 ते 2.5 हजार टॅक्स भरून सुद्धा आम्हाला रोड भेटत नाहीये, ड्रेनेज भेटत नाहीये, पिण्याचं पाणीचं काही सोयी सुविधा नाहीये, तरी सुद्धा आम्हाला प्रॉपर्टी टॅक्स ते पाठवतात PMCचे लोक। आम्हाला तुम्ही बेसिक सुविधा, पायाभूत सुविधा तर तुम्ही देत नाही तर तुम्ही टॅक्स का मागता, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट काय, हे जे PMRDAचे लोक आहेत आणि PMCचे जे लोक आहेत ते टाउन प्लॅनिंगच्या नावाने, नंतर प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाने, अगोदर ग्रामपंचायत होता, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आम्ही टॅक्स भरत होतो, म्हणजे किमान 5,000 करोडपेक्षा जास्त टॅक्स भरून सुद्धा जर आम्हाला पाणी भेटत नाही, ड्रेनेज भेटत नाहीये, रोड भेटत नाहीये, मग आपण काय करू? शेवटी एक पर्याय होता आमरण उपोषण, आपण आता आमरण उपोषण करतोय। पण आजची जी परिस्थिती आहे, आम्ही IV इस्टेट रोडच्या समोर आहोत आणि इकडची परिस्थिती तुम्ही बघा, अख्ख्या वाघोलीमध्ये ड्रेनेजची प्रॉब्लेम आहे, पण सर्वात मोठा प्रॉब्लेम जर असेल अख्ख्या वाघोलीमध्ये तो म्हणजे IV इस्टेट रोडची ड्रेनेजची प्रॉब्लेम। आता जर IV इस्टेटची तुम्ही बघितलं ना, अख्ख्या वाघोलीमध्ये सर्वात मोठा फेडरेशन आहे जिथे किमान 25,000 लोक राहतात, 5,000 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत तिकडे। एवढा सगळा कर भरून सुद्धा जर आम्हाला ड्रेनेज भेटत नाहीये मग काय करायचं? एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे इकडे। जर पाऊस पडला तर इकडे एवढे लोक दररोज पडतात, इथे मरतात, पण कोणाला काही लक्ष द्यायचं नाही इकडे। PMCचे लोक आले होते, आता मी त्यांच्याशी विचार केला, त्यांना विचारलं की बाबा IV इस्टेटचा हा जो ड्रेनेज आहे तुमच्याकडे DPR अप्रूव्ह झाला का, तुमच्याकडे काही उपाययोजना आहे का?
ते काय म्हणाले, अगोदर हा DPR अप्रूव्ह झाला, पण जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला जर तुमच्याकडे कॉपी असेल, DPR अप्रुव्हलची कॉपी असेल तर आम्हाला द्या, पण तेव्हा ते काय म्हणले, आतापर्यंत अप्रूव्ह झाला नाही. म्हणजे लोकांना एवढा दिशाभूल करतात हे सगळे लोक, PMC आणि PMRDAचे लोक, मी काय सांगू. आणि एवढी भयानक परिस्थिती आहे, म्हणून आपण आज आमरण उपोषणासाठी बसलोय. सर, या ठिकाणी आमरण उपोषणांची तुमच्यावर वेळ आलेली आहे. तुम्ही सगळेजण सुशिक्षित आहात, खूप मोठे मोठे टॅक्स पण भरता, तर तुम्ही असं किती वेळा तुम्ही म्हणजे आंदोलन करणार, आमरण उपोषण करणार, म्हणजे ह्याचं सोल्युशन कधी भेटणार? म्हणजे काय तुम्ही संपर्कात जाताय, आमदाराच्या संपर्कामध्ये जाताय, महानगरपालिकेच्या संपर्कात जाताय, PMRDच्या संपर्कात जाताय, पण ह्याचं फायनल सोल्युशन कधी येणार? तुम्ही काम धंदे सोडून इथंच बसत राहणार का? तुमचं आमरण उपोषण करून तुमचा जीव धोक्यात घालत राहणार का? हे सर्वात दुर्भाग्यपूर्ण गोष्ट. म्हणजे एवढा करून सुद्धा, एवढा टॅक्स भरून सुद्धा जर हीच परिस्थिती आहे, तर तुम्ही खरंच बोललं, म्हणजे खूप भयानक परिस्थिती आहे. फक्त एवढंच आहे की आम्ही मागचे जे आमदार होते त्यांचा कार्यकाल संपत आला, ते गेले. आता नवीन आमदार साहेब सुद्धा आलेले आहेत. त्यांच्याशी आम्ही विनंती करतोय, मागच्या वेळी सुद्धा विनंती केला होता जेव्हा आपण एक कार्यक्रम ठेवला होता, जिथे ते हे जे आमदारकीच्या इलेक्शनासाठी जे उमेदवार होते त्यांच्याशी मी बोलत होतो, आम्ही बोलत होतो, तेव्हा सुद्धा आम्ही त्यांना एकच रिक्वेस्ट केला होता की साहेब, वाघोलीची लोकसंख्या लई वाढली नाही का, आणि आता एक 4 ते 4.5 लाख लोक इकडे राहतात, आणि एवढा प्रॉब्लेम आहे सोसायटीमध्ये, तर तुम्ही एकदा लक्ष द्या आणि तुम्ही प्रामाणिकपणे इकडे येऊन तर बघा तर काय भयानक परिस्थिती झालेली आहे. त्यांच्या म्हणणं सुद्धा असं होता की एक 6 महिन्यात आपण सगळं सर्वे करून आपण बघू आणि एक कायमस्वरूपी तोडगा तुम्हाला काढून देऊ. पण मला खरंच दुःख वाटतं, म्हणजे असं हे खांत असं वाटतं की एवढा करून सुद्धाही वाघोलीचे लोक जेव्हा मतदान होतं भरभरून मतदान केले, पण तरी सुद्धा जर आम्हाला बेसिक गोष्ट, पायाभूत सुविधा भेटत नाही, मग आमच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे जे आयुक्त आहेत, PMCचे जे आयुक्त, PMRDचे जे आयुक्त, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो, मागच्या वेळी बोलला होता, ते काय म्हणाले होते, फक्त जर ड्रेनेज बद्दल बोलायचं असेल तर ते काय म्हणाले होते की 1,500 कोटी आम्ही वर्ल्ड बँकतून आपण कर्ज घेतोय, आणि हे जे नवीन समावेश झालेले गाव आहेत 23 गाव, त्यांच्यासाठी आपण ड्रेनेज, स्मार्ट सिटी सारखा ड्रेनेज बनवून घेऊ. पण आजपर्यंत वाघोलीमध्ये कुठलाही ड्रेनेजचं काम झालं नाही, आणि म्हणून आता आपण आपल्याकडे कुठलाही पर्याय नाहीये, म्हणून आपण आमरण उपोषणासाठी बसलोय. बघू आपण पुढे काय होईल. तर या ज्या आमरण उपोषणाचे जे बाब आहे त्याच्यामध्ये वाघोलीच्या सर्व नागरिकांनी तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, तर तुम्ही अजून नागरिकांना काय अपील कराल या बाबतीत? मी नागरिकांना, हे सगळे माझेच भाऊ बहीण भगिनी, हे सगळे माझेच आहे, मी कोणी नेता नाहीये. फक्त एवढंच मी सगळ्यांना विनंती करतोय, काल सुद्धा जेव्हा पाऊस पडला आणि एवढे लोक इकडे पडत होते ना, गिरत होते, तर सगळ्यांसोबत माझं बोलणं सुद्धा झालं. मी सगळ्यांना एवढं विनंती केला की तुम्ही सगळे पुढे या, कारण हे जे लोक आहेत ना, त्यांचे खूप मोठी तातडीचे लोक आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. तुमचे काय परिस्थिती आहे त्यांना काही घेणं देणं नाहीये. म्हणून मी सर्वांना रिक्वेस्ट केला, आजही सुद्धा तुमच्या माध्यमातून सुद्धा मी एवढंच रिक्वेस्ट करतोय की तुम्ही सगळे या. हे जे IV फेडरेशनचे लोक, IV परिसरात राहणारे जेवढे लोक आहेत, तुम्ही सगळे लोक पुढे या आणि हे समस्या तुम्ही मांडा. लोकांच्या समस्या तुम्ही जोपर्यंत मांडत नाही, तुम्ही स्वतः कोणी लक्ष घालणार नाही. आपण बघितलं की भारताने आता 4.19 ट्रिलियनची इकॉनॉमी केलेली आहे, म्हणजे भारताने जपानला मागे टाकलेले आहे, आणि भारत आता 4थ्या क्रमांकावर आलेला आहे, आणि सगळ्या जगामध्ये आपलं नाव होतंय. तर अशा परिस्थितीमध्ये हा भारत तसाच आहे का, काय वाटतं तुम्हाला? मी एवढा माणूस नाहीये की मी अख्ख्या म्हणजे इकॉनॉमी बद्दल बोलू. मला फक्त वाघोली बद्दल बोलायचं. वाघोली बद्दल मी एवढं सांगू शकतो आणि खात्री करतोय की कुठलीही इकॉनॉमी असू द्या, कुठल्याही परिस्थितीत, हे जी परिस्थिती, जेवढी घाण परिस्थिती वाघोलीमध्ये झालेली आहे, एवढी परिस्थिती तर कुठेही अख्ख्या भारतात नाही, तर अख्ख्या विश्वमध्ये कुठे नाहीये. आणि म्हणून मी लोकांना रिक्वेस्ट करतोय, आणि तुमच्या माध्यमातून मी हे जे जिम्मेदार लोक आहेत, PMCचे आयुक्त आणि PMRDचे आयुक्त, त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतोय की कुठलीही आमची इकॉनॉमी 1 नंबरवर येऊ द्या, 5 नंबरवर येऊ द्या, पण आम्हाला रोड आणि ड्रेनेज द्या. म्हणजे इंडिपेंडेंट झाल्यानंतर 78 वर्ष झालं आणि आम्हाला रोड, पाणी, ड्रेनेज भेटत नाही. मी इकॉनॉमी बद्दल मी काय बोलू साहेब?
कोणी पीएमसीचे लोक, पीएमआरडीचे लोक किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा आमदार, नगरसेवक, खासदार कोणी या ठिकाणी आलंय का की बाबा तुम्ही आता आमरण उपोषण करताय तर तुम्ही या बाबतीत तुम्हाला काही विचारणा करण्यासाठी? सर्वात अगोदर नगरसेवकाचं इलेक्शन झालेलं नाहीये. 2021 मध्ये वाघोली पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि 4 वर्ष झाला कुठलाही इलेक्शन इकडे झालं नाही नगरसेवकाबद्दल जर बोलायचं असेल तर. दुसरी गोष्ट काय, आज आमदार साहेब सकाळी आले होते, जेव्हा आपण आमरण उपोषण सुरुवात केली तेव्हा ते आले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ठीक आहे आपण उपाययोजना करतोय आणि हे जे स्थानिक लोक आहेत किंवा जे काही अडचण असेल आपण उपाययोजना करतोय आणि लवकरात लवकर आपण करू. पण प्रॉब्लेम काय आहे की हे जी गोष्ट आहे की आपण आज करू, उद्या करू, परवा करू, आता उपाययोजना करतोय, आता यांच्याशी बोलणं झालं, आता डीपीआर अप्रूव्ह झाला, बजेट अप्रूव्ह झाला, हे सगळं ते सांगत आहात. म्हणजे ते सांगत आहेत किती, एक 8-10 वर्ष झालं, पण आम्हाला कुठलाही डीपीआर अप्रूव्ह डीपीआर किंवा कुठलाही बजेट, डेडिकेटेड बजेट आणि टाइमलाईन आम्हाला भेटला नाही. म्हणून मी आता पीएमसीचे लोक होते त्यांना मी विचारलं की जर आयबी इस्टेट म्हणजे इथून म्हणजे इथे पासून तिथे केशनंद रोड पर्यंत ज्या ड्रेनेजचं पाईपलाईन टाकायचं असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे अप्रूव्ड डीपीआर आहे का? त्यांच्या म्हणणं अगोदर काय सांगितले अप्रूव्ड आहे, पण नंतर काय सांगले आता अप्रूव्ह झालं नाही. म्हणजे फक्त लोकांना दिशाभूल करतात. हे जे पीएमसीचे लोक आहेत ते प्रामाणिकपणे काही बोलत नाही, हे खूपच दुर्दैवी. आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे काही आंदोलनाला लोक आलेले आहेत, एक लहान मुलं त्यांच्या सोबत आहेत, त्यांना घेऊन या ठिकाणी यावं लागतं कारण घरची परिस्थिती असते की बाबा मुलांना कसं सांभाळायचं. महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण बघू शकता या ठिकाणी खूप साऱ्या महिला आलेल्या आहेत. म्हणजे घरातली कामं सोडून बाकीची कामं सोडून या ठिकाणी त्यांना यावं लागतं. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तुम्हाला कशा प्रकारे हिंदी दीदी आपको यहाँ पर क्या परेशानी का सामना करना पड़ता है और आप एक घर में जिम्मेदार व्यक्ति है तो फैमिली के साथ फैमिली को छोड़कर यहाँ पर आंदोलन को आना पड़ रहा है, तो आपको क्या परेशानी से जाना पड़ता है यहाँ पर? सर मैं डेली ऑफिस जाती हूँ, आप खुद ही देखो यहाँ पे कैसे स्कूटी से निकलेगा कोई आदमी. लोग फिर भी कोशिश करके निकल जा रहे हैं. एक औरत के लिए सोचिए कितना मुश्किल है. अभी फ्राइडे बारिश हुई थी, मेरी स्कूटी और मैं दोनों बहने वाले थे उस पानी के साथ. वो तो 2 वॉलेंटियर लड़के थे जिन्होंने मेरी सहायता करी इस पानी में से निकलने की. उसके बाद स्कूटी में सड़क पे छोड़ के पानी में गई हूँ सोसाइटी के अंदर. तो ये परेशानी तो सभी के सामने है. टैक्स भरते हैं? बिल्कुल, क्यों नहीं भरते, सारा टैक्स भरते. अभी फ्लैट लिया है मैंने 6 महीने पहले, सब कुछ दिया है, स्टैम्प ड्यूटी वगैरह सब गई है. उसके बाद हमें ये सड़क मिल रही है जिसमें गंदा पानी बह रहा है, जिसकी वजह से मुझे 3 दिन से इन्फेक्शन है. स्टैम्प ड्यूटी तो आपने बहुत मजबूत भरी होगी क्योंकि आपने नया फ्लैट लिया है, फिर भी यहाँ पर परेशानी हो रही है. बिल्कुल हो रही है, क्यों नहीं हो रही है. स्टैम्प ड्यूटी के बाद ये हालात हैं रोड के. और जहाँ पर हम पुणे को मेट्रोपॉलिटन सिटी कह रहे हैं, कंट्री कहाँ से कहाँ जा रही है, वहाँ पे ड्रेनेज सिस्टम और सड़कें हमें ये मिल रही है. ये नहीं हमें कबूल होगा. पीएमसी को आके इसका सोल्यूशन देना होगा, ऐसे नहीं होगा. तो यहाँ पर अभी ये आफत हो गई है कि जो अनिल कुमार मिश्रा जी है और उनकी टीम है आप लोगों की, तो यहाँ पर आमरण उपोषण कर रहा है, मतलब यहाँ पर जान की बाजी लगा रहे हैं. तो आप क्या कहेंगे लोगों से क्या अपील करेंगे? मैं लोगों से बस यही कहूंगी कि प्लीज आप लोग आइए अपने घर से निकल के और यहाँ पर बैठिए, इस टीम का साथ दीजिए जो हमारे लिए खड़े हैं यहाँ पर. हम उन्हें अगर आज अकेला छोड़ देंगे तो हम इस पानी में ही चलते रहेंगे और हमारी फैमिली, हमारे बच्चे बीमारी से ग्रस्त हो जाएंगे. या ठिकाणी जी परिस्थिती वाघोलीची ही किती वर्षापासून आहे आणि ही परिस्थिती आता म्हणजे तुम्ही आता आमरण उपोषण पर्यंत आलेले आहे. अनेक आंदोलन केले, अनेक तुम्ही कार्यक्रम घेतले, बरेच प्रयत्न केले, तरी सुद्धा या ठिकाणी परिस्थिती आहे तीच आहे, उलट अजून खराब झालेली आहे. तर कशा प्रकारे तुम्हाला त्रास सहन करावा लागतो, काय परिस्थिती आहे तिथे? जय महाराष्ट्र. माझं म्हणणं ह्या लोकांपेक्षा काही वेगळं नाहीये. जे ह्यांचं म्हणणं आहे तेच आहे, सेम. की इथे परवा त्या बाई पडणार होत्या, त्याच्या 2 दिवस आधी मी आणि माझी मुलगी हा रस्ता वापरत होतो, आम्ही तिकडनं गेलो. काल माझा नवरा तिकडे पडला. आता ह्या पलीकडे मी काय बोलणार आहे की रोजच इथे, रोज म्हणजे रोज
आमदार येऊ दे, कोणी येऊ दे, किती मोठे पॉलिटिशियन्स येऊ दे, इथे काही काडीचा फरक पडत नाहीये. हे जे पाणी येतं हे सगळीकडनं हे सेंटरमध्ये पाणी येतंय, जे तिकडे त्या बाजूला वाहत आहे. माझी जी लेफ्ट साईड जिथे आम्ही राहतो हे सगळं पाणी तिथे जात आहे. तिथे ग्रीन कलरचे जे मच्छर डास वगैरे आहेत, वास येतो, आम्ही विंडोज वगैरे ओपन करू शकत नाही. आणि मला फक्त 8च दिवस झालेत वाघोलीत. मी इथे 3 तारखेला शिफ्ट झाली आहे आणि ही परिस्थिती बघितलेली आहे आणि खरंच आम्ही घाबरलेलो आहे इथे. जर हे असं कंटिन्यू राहिलं ना तर मला नाही वाटत की हे कधी डेव्हलपमेंट मध्ये वगैरे जाईल. मोठ्या गोष्टी असतात, फार मोठ्या गोष्टी बोलल्या वेगळं असतं आणि ते करण्यांमध्ये फरक असतो. या ठिकाणी फक्त ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे का अजून काय प्रॉब्लेम आहे? मेजरली तर आता ड्रेनेज आहे, कारण हे जे पाणी तुम्ही बघताय ना हे नुसतं ड्रेनेज किंवा पावसाळी पाणी नाहीये, ह्याच्यामध्ये STP वगैरे बरंच काय काय पाणी येतं, त्याच्याने लोक फार आजारी झालेली आहेत. तर मेजर ते, आणि हा 2 दिवसाचा पाऊस आहे, फक्त 2 दिवस, अजून आपल्याला 4 महिने काढायचे. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम असेल, इतर काय प्रॉब्लेम? सगळे पिण्याच्या पाण्यापासून रोडचे प्रॉब्लेम्स म्हणा, तुम्ही रस्त्याने चालण्याचे प्रॉब्लेम म्हणा, म्हणजे बरेच प्रॉब्लेम्स आहेत तिथे, खूप प्रॉब्लेम्स आहेत. कोण बोलतोय इथे? काय परिस्थिती आहे, काय म्हणणं आहे तुमचं, काय मागणी आहे? सर, मी 6 वाजता कामावर येते. या अशा परिस्थितीत मी कसा मजबूत जाऊ शकतो? 10 घरी मला कामाला फिरायला लागते. जर मला वेळेवर गेले तरच कामाला ठेवतात, नाही तर नाही ठेवत. तर माझे 3 दिवस झाले, शुक्रवारी 7 वाजता काम झाले, मी 8 वाजता तिथे थांबले, मला पलीकडे कोणी सोडलं नाही. इतपत पाणी येतं, किती एवढ्या पाण्यातून मी रोड पास करून गेलेले. एक तर पडले तिथं पाण्यातून, एक पोरगा आलं गाडीवर ना, म्हणलं ताई कुठं जायचंय, म्हणलं बिजेसला जायचंय. तर म्हणलं त्याने तिथपर्यंत सोडलंय, तिथून मग मी चालत गेले. माझी गाडी अंदर 3 दिवस झाले ठेवलेले, मला मी गाडी घेऊ शकत नाही, काय पाण्यामुळे मला गाडी जातच नाही. सकाळी 7 वाजता तर संध्याकाळी 10 वाजता 8 वाजता आम्ही घरी जायचं आणि कधी स्वयंपाक करायचं, कधी काय करायचं, अशा पाण्याशिवाय तर आम्ही जाऊ शकत नाही ना. मग टायमवर आम्हाला कामावर जावंच लागतं, नाही गेलं तर आम्हाला ओरडतात लोक, तुम्ही टायमवर येत नाहीत म्हणून. मग कसं जायचं आम्ही? गाडी असते तर 2 मिनिटात आम्ही जाऊ शकतोय, पालक अशा घाण पाण्यात नाही जाऊ शकत. जर बेमारी पडलं तर ते जबाबदारी कोणाची असते? आम्हीच करतो शकत ना. मग एवढे पैसे कुठून आणायचे आम्ही? एवढा 3 दिवस झाले पाण्यातून चालायला गाडी माझी आता मध्येच ठेवलेली. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, ज्यावेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस तुमच्याकडे जे प्रतिनिधी आहेत, उमेदवार आहेत, ते येतात. तर जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा प्रतिनिधी तुमच्याकडे येऊन अक्षरशः पाया पडत असतील आणि गायवाया करत असतील की तुम्ही मला मतदान द्या, आम्ही सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परंतु परिस्थिती आहे तशीच आहे. काय तुमचं म्हणणं आहे साहेब? यासाठी माझं म्हणणं आहे की पूर्णपणे बिल्डर आणि प्रशासन जबाबदार आहे. बिल्डरला प्रशासन परवानगी देत असतं, बिल्डर ते मान्य करून सह्या करून सांगत असतो की हे लोकांना करून देतो. लोकांचे पैसे बिल्डर 1 रुपया घेत असतो, कुणालाही सुट्टी देत नाही. मग बिल्डर ही कामं करून का देत नाही? मग बिल्डरला काहीतरी अडचणी येते, त्याला कारण प्रशासन आहे. मग प्रशासनाने त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून करून द्याव्या. जर प्रशासनाला जमत नसेल तर त्यांना नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. वरची जे काही सरकार वगैरे आहे, जे आज आमदार आहे किंवा त्यांच्यावर जे आहेत, त्यांना का नोकरीवरून काढू शकत नाही? त्यांना काढलं पाहिजे नोकरीवरनं. त्यांना वाढवायला कळायला पाहिजे का इथं काय गाण होती, कशासाठी येते असले. परिस्थिती तुम्हाला आता आमरण उपोषण पर्यंत आलेली आहे, म्हणजे अनेक वेळा त्यांना निवेदन दिले असतील किंवा रिक्वेस्ट केले असतील, आंदोलन केले असतील, पण आता परिस्थिती आमरण उपोषणावर आलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की काय होईल या ठिकाणी? लोकांना काय अपील कराल तुम्ही? लोकांना काय रिक्वेस्ट कराल? आज सकाळी आमदार साहेब आलेले, त्यांच्या बरोबर आम्ही पण होतो. ते म्हटलेत का होईल रस्ता वगैरे करू आपण, आणि त्यांनी सांगितलंय की अर्जंटली हे करून घ्या म्हणून. अपेक्षा आहे की हे लवकरात लवकर होईल आणि याच्यातून मार्ग निघेल. हे जे काही पाणी आहे हे सगळं आमच्या अंशुल कॅनव्हास सोसायटीत जाते. आम्हाला खूप म्हणजे प्रचंड त्रास होतोय या गोष्टीचा आणि आम्ही वैतागलो अक्षरशः या सगळ्या घाणीला. आणि याला बिल्डर आणि प्रशासनच जबाबदार आहे. एकदम नालायकपणा चालू आहे यांचा. आता आमदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, किती दिवसात होईल वाटतं तुम्हाला? वाटते 8-10 दिवसात विषय मार्गी लागेल म्हणून. नाही तो या थँक्यू.
आमदार साहेबांनी आश्वासन दिले की हे लवकरात लवकर करू. तुम्हाला काय वाटतं होईल का? कारण इतके वर्ष झालेलं नाहीये, तर आता 8-10 दिवसात होईल का? मग आता हे आमरण उपोषणची वेळ आलेली आहे, तर माणसाने मरायचं का या ठिकाणी? त्यांना काही फरक पडणार नाहीये आणि फक्त त्यांची आश्वासनच राहिलेली आहेत. हे हा आत्ताचा विषय नाहीये, गेले 4-5 वर्ष. आणि आता ही परिस्थिती ज्या लोक जागी झाली, पण मी तुम्हाला सांगतो ना, लोक अजून जागेला नाहीयेत. त्यांना माहिती आहे लोकांना पाण्यामध्ये यायला जायला इतकं फ्री असतं ना की त्यांना वाटतं हा काय पाणी उडतंय, हे उडतंय, ते उडतंय, फार ते थ्रिल वाटतं. त्याच्यामुळे त्यांना अक्षरशः मजा वाटते, दुसरं काही नाही. ना तर आज ही परिस्थिती आधीच नसते आपल्यावर. तिथं प्यायच्या पाण्याची सोय नाही, पण ड्रेनेज एकदम पुढे भरलेले कमरेपर्यंत. पैसा पण नसेल तर चालेल, पण कमीत कमी जे त्यांनी वायदा केला होता की आम्ही पाणी घेऊ म्हणून, रस्त्याचं पाणी येऊन गेलं. बरं नाला पाणी नाही तरी चाललं असेल, पण रस्त्याचं पाणी आलं. ट्रॅफिकच्या समस्या सुटल्यात का या ठिकाणी? ट्रॅफिक वाघोलीच्या रस्त्यावर खूप मोठा आहे, तर त्या समस्या कशा प्रकारे आहेत? त्या सुटणार नाहीयेत हे मी ठामपणे सांगू शकतो. मी गेले 20 वर्ष मी पुण्यातून नगर रोड प्रवास करतो. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, जिथे जिथे वस्ती नाही आहे तिथे रस्ते रुंद केलेले आहेत आणि परत जिथे वस्ती आहे तिथे परत ते असं आलेलं आहे. तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून जे आता काही सांगितलं ना पूल बांधणार आहेत म्हणून, ते फक्त ते आश्वासन आहेत. कधी होईल काही सांगता येणार नाही. आणि जर समजा झालं तर त्यात आम्ही सुखी होऊ. मग इथे नाही, या ठिकाणी मुलांना घेऊन आंदोलना यावं लागतंय. आणि त्यांच्या पाठीमागे बघितलं की तुम्ही हे जे ड्रेनेज आहे, रस्त्यावरची जे पाणी आहे ते अक्षरशः नदीसारखं पाणी झालेलं आहे. आपल्या पुण्यामधली नदी ह्याच्यापेक्षा कमी झालेली आहे, सुकलेली आहे, परंतु इथं वाघोलीच्या रस्त्यावर पाणी तेवढं जास्त आहे पुण्याच्या नदीपेक्षा. तर तुम्ही मुलांना घेऊन आलेला आहे, काय त्रास होतो तुम्हाला? आम्ही रोज ऑफिसला जाणारे लोक आहे. ऑफिसची गाडी आम्हाला घ्यायला येते. फ्रायडेला एवढा पाऊस झाला, इथं लिटरली गाडीत पाणी घुसलं होतं आमच्या ऑफिसच्या. रात्री 11 वाजता तर गाडी आमची लिटरली इथे गुंतली होती ऑफिसची. ड्रायव्हर उतरून धक्का देत होता, मी गाडी पुश करत होतो पुढे. एवढी हालत आहे इथे. आणि हे फक्त आयव्ही रोडच नाही, तर जिथे जिथे सगळे जे फुलमाळा झालं, हे बकोरी रोड झालं, सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे इथे लवकरात लवकर पीएफसीने काहीतरी ऍक्शन घेऊन, ड्रेनेज झालं, रस्ते झालं, गार्बेजचं झालं, त्या गोष्टी लवकरात लवकर मार्गी लावल्या पाहिजेत. तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ते हा मासोळीवाला सुद्धा आलेला आहे. कदाचित त्याला वाटतं की या ठिकाणी आता मासेमारी सुद्धा करू शकतो की काय. ही परिस्थिती आहे की मासेवाले सुद्धा इथं दुकान थाटून आहेत. कदाचित त्यांना इथं मासे पण मिळतील. तर लोकांनी ह्या ज्या काही समस्या मांडलेल्या आहेत, तर पुढे काय होणार? मैं इतना ही लोगों से अपील करूंगा कि यहाँ पर ये सबसे बड़ी समस्या है वाघोली की. अभी आपने लोगों से भी पूछा, वाघोली में अलग अलग जगहों पर अलग अलग समस्याएं हैं, लेकिन ये सबसे बड़ी समस्या है आईवी स्टेट रोड की ड्रेनेज की समस्या है. जब तक यहाँ पर पीएमसी की तरफ से या प्रशासन की तरफ से हमको कोई ठोस उपाय योजना नहीं मिल जाती, जिससे अप्रूव डीपीआर वगैरह नहीं मिल जाता, कोई टाइमलाइन नहीं मिल जाता, तब तक मैं लोगों से यही रिक्वेस्ट करूंगा कि आप सब लोग इस आमरण उपोषण की बात लोगों तक पहुंचाइए. एक दिन यहाँ मरने से अच्छा है कि आप यहाँ पर हम चरणबद्ध तरीके से मरें और अपना अधिकार, कम से कम अधिकार की बात तो करें. तो अभी ये मेरा एडमिशन से यही कहना है भाई, हम तो लोग आनंद ले रहे हैं वाटरफॉल का, नदी का, इसका उसका आनंद ले रहे हैं. तो अधिकारियों से भी अपील करता हूँ, आप लोग भी आइए हमारे साथ में, जुड़िए, आनंद लीजिए और यहाँ आके रह के देखिए तो क्या समस्या है, तो आपको भी आइडिया आ जाएगी. या तो फिर आप जहाँ रहते हो वो एरिया हमको दिखा दो, आप अपना एरिया, तो हम भी देख ले कि आप ऐसे इसमें एटमॉस्फेयर में रह रहे हो कि नहीं रह रहे हो, तो हमको भी लगेगा आप भी हमारे जैसे आम इंसान हो, तभी तो कुछ मालूम पड़ेगा भाई. मतलब आप समझिए, लोगों की वेदना समझिए, लोगों का दर्द समझिए. हम किसी एक मीडिया के माध्यम से यहाँ पे बता नहीं सकते, क्योंकि आप लोग या जो भी देखने वाले लोग हैं या सुनने वाले लोग हैं, उन लोगों को भी ये दर्द का एहसास पूरा नहीं होगा. क्योंकि यहाँ पर जो लोग झेल रहे हैं वो कभी भी इतना दर्द है कि वो बातों में बयां नहीं हो सकता. और इसके बाद भी अगर हम लोगों को गुमराह किया जा रहा है
या हम लोगों को आए दिन बस केवल वादे दिए जा रहे हैं, तो आमरण उपोषण के अलावा और कुछ ऑप्शन हमारे पास नहीं है। ऑप्शन नाही। तुम्ही या ठिकाणची जी परिस्थिती आहे, नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या तुम्ही आता बघितलेल्या आहेत, नागरिकांच्या समस्या बघितलेल्या आहेत आणि कदाचित तुम्ही पण इथले स्थानिक रहिवासी आहेत वाटतं, तर काय सांगाल या परिस्थितीबद्दल? आता तुम्ही पाहताय तुमच्या समोर ज्या प्रकारे वाघोलीची दुर्दशा झालेली आहे, प्रशासन, सरकार, लोकप्रतिनिधी यांनी लोकांचं जीवन अक्षरशः बेचैन झालेलं आहे। या वाघोलीमध्ये लोकांना खऱ्या अर्थानं जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यामुळे वाघोली सोडून लोक बाहेर चाललेले आहेत। वाघोलीचं शहरीकरण, नागरीकरण झपाट्यानं होतंय हे कोणी प्रशासन मान्यच करत नाहीये। तुम्ही वाघोलीच्या बाजूला पिंपरी चिंचवड शहर पाहिलं असेल किंवा वेगवेगळ्या भागात बघितलं असेल, एकीकडे विकास होतोय, परंतु वाघोलीचा पूर्व भाग आणि पुणे शहराचा प्रवेशद्वार असलेल्या या ठिकाणी लोक अतिशय मरणावस्थ परिस्थितीत जगतायत। जीवन मरणाच्या संघर्ष त्यांचा चालू आहे। दररोज जीव मुठीत घेऊन लोकांना प्रवास करावा लागतोय। इथल्या या ठिकाणी प्रशासन या लोकांनी खरं तर PMRD ला मोठ्या प्रमाणात कर भरलेला आहे, त्याप्रमाणे आता प्रॉपर्टी टॅक्स देखील भरतायत, परंतु स्टॅम्प ड्युटी मोठ्या प्रमाणात राज्य सरकारला दिलेली आहे। परंतु राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, महानगरपालिका असेल, या कुठल्याही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी दिला जात नाही। करोडो रुपयाचा महसूल ज्या ठिकाणी गोळा करतोय त्या ठिकाणी त्याच्या 10-20% तरी निधी शासनाने खरं तर खर्च करणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं नाहीये। त्यामुळे खऱ्या अर्थानं या भागाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहिली समस्या पाणी, पाण्याचा एक थेंबही प्रशासनाकडून इथल्या लोकांना दिलं जात नाहीये। मोठ्या मोठ्या सोसायट्या झाल्या, शहरीकरण झालं, रस्ते, सोसायटीला मंजुरी भ्रष्टाचार करून अधिकाऱ्यांनी दिली, परंतु त्यानंतर त्या सोसायटीला लागणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देण्यासाठी मात्र सरकारनं हातवर केले आहेत। त्यामुळे रस्ते, वीज, पाणी अशा असंख्य समस्या आहेत ज्याचा वाघोलीकरणाच्या भेडसावत आहेत मोठ्या प्रमाणात। आणि आता मात्र त्याची हाईट झालेली आहे, उंची वाढलेली आहे, कारण या ठिकाणी रस्त्याने येताना जाताना लोक पाण्यात पडतायत। या ठिकाणी साधे 4 पाईप टाकून जर पाणी क्रॉस करू शकत नाही तर या प्रशासनाचा निषेध करावा तितका थोडा कमी आहे। तुम्ही जर दुसरा प्रश्न बघितला तर वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात वाघोलीकरांना भेडसावतोय। आज 1-2 किलोमीटरच्या लाईन लागतात। नगरवरनं जर कुणी पुण्याला यायला निघालं तर 2 तासात नगरमध्ये येतं, परंतु ह्या 25 किलोमीटरच्या अंतरात साधारणतः पुढे 1.5 तास लागतो। ही खरं तर एक शोकांतिका आहे। वाहतुकीची कोंडीची मोठी समस्या आहे, पाण्याची मोठी समस्या आहे। हे ड्रेनेज लाईन रस्त्याचं सगळं गटरातलं पाणी, ड्रेनेजचं पाणी या रस्त्यावरती येतंय, इथं लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय। मात्र हे पाणी रस्त्यावरती सगळे गंगा वाहत असताना सोसायटी धारकांना मात्र पाणी 1500, 1700, 2000 रुपये टँकरने विकत घ्यावं लागतंय। ही खरी दुर्दैवी बाब आहे या लोकांची। पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। तुम्ही पतदिवे या ठिकाणी बंद असतात, प्रशासनाचं लक्ष नाही, येत नाही, पाहत नाही। अतिशय म्हणजे इतका हलगर्जीपणा पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात। आपण पुणे शहराच्या जवळ राहतोय की कुठे एखाद्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात राहतो अशी सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे। पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार असतील, यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही वाघोलीला या। आम्ही त्या दिवशी आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली, त्यांना वाघोलीच्या समस्याची माहिती, फोटो, व्हिडिओ दिले। त्यांनी काही थोड्याफार प्रमाणात सहकार्य करण्याची अपेक्षा दाखवत हालचाल केलेली आहे, परंतु एवढे फक्त मलमपट्टी पुरेशी नाहीये। तुम्ही जर पुढचा प्रश्न बघितला तर वाघोलीतील मोठा प्रश्न आहे कचऱ्याचा। तुम्ही जर कुठल्याही रोडला जा, तुम्ही बकोरी रस्त्याला जा, फुलमळा रोडला जा, केसनंद रोडला जा, बाईप रोडला जा, लोहा रोडला जा, अतिशय कचऱ्याचे प्रचंड मोठारे ढिगारे पडलेले आहेत। त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं, कितीतरी लोक आजारी पडलेत। आता कोरोनासारखी महाभयंकर साथ येऊ पाहती है महाराष्ट्रात, त्याच्यामुळे ही अतिशय दुर्दैवी बाब है। टीम को धन्यवाद देना चाहता हूं, इन्होंने बहुत प्रयास किया। एक धैर्य की जो सीमा होती है, काफी हम लोग पंचायत भवन में भी गए थे, वहां पे अरेस्ट भी हुए थे, सब कुछ हुआ था, लेकिन अभी तक इसका कोई सॉल्यूशन नहीं हुआ है। अभी तक कोई सॉल्यूशन नहीं हुआ है। और ये जो यहाँ धरना दिया है, इससे बढ़िया तो नगर रोड पे यहाँ पर जो सोसाइटी है, यहाँ पे जितनी भी सोसाइटी है, उनकी सब जितने भी मेंबर हैं जो सोसाइटी में रहते हैं, वो एकदम जो है ना कोई सपोर्ट नहीं है उनका। अब 10-20 आदमी से 1 घंटे के अंदर में पुलिस कमिश्नर सब आ जाएंगे यहाँ पर। रोड अगर ब्लॉक कर दें तो जब तक रोड ब्लॉक नहीं हो रही कुछ नहीं होगा। यहाँ पे आप पानी कितना भी गंदा बहता रहे कुछ भी होगा। इसके लिए जब तक वहां पर रोड पर जब तक रोड को ब्लॉक नहीं करें, आप एक एप्लीकेशन दीजिए कि हम रोड ब्लॉक कर रहे हैं, या तो हमारा कोई सॉल्यूशन दीजिए, नहीं तो हम उसको रोड ब्लॉक कर रहे हैं और रोड पर आप जाम कर दिए। लेकिन ये जब तक पब्लिक का सपोर्ट नहीं होगा,
ये जितने भी हैं, कितनी सोसाइटी है? 19 सोसाइटी है। 19 सोसाइटी में 50 आदमी भी नहीं है। यहाँ पर जितने भी है जो है ना, इतने ही आदमी हैं। 19 सोसाइटी में खाली इतने ही आदमी हैं। अगर सब इकट्ठे होकर के वहाँ पर 1 घंटा 2 घंटा 4 घंटा खाना नहीं खा, कोई फर्क नहीं पड़ेगा। पानी नहीं पड़े, कोई मरेगा नहीं। 36 घंटे तक मैं बिना पानी के, एक बार वहाँ पर रोड पे गया, 3 साल पहले की बात है, वहाँ रोड को ब्लॉक कर दिया था हम लोगों ने। पुलिस कमिश्नर सब आ गए थे वहाँ पर, और वहाँ मिट्टी डाली थी, कई एक्सीडेंट हुए थे, लेकिन कोई सुनवाई नहीं होती। जब तक उस रोड को ब्लॉक नहीं करेंगे कुछ नहीं होने वाला है। या कितनी भी मीटिंग करो, कुछ भी करो, या कुछ नहीं होने वाला है। सब नेता आश्वासन देके चले जाते हैं, लेकिन यहाँ कुछ नहीं होने वाला है। और जब तक यहाँ सपोर्ट नहीं होगा, जब तक यहाँ पर स्ट्रेंथ नहीं होगी, जब तक यहाँ इकट्ठे नहीं होंगे, कुछ नहीं होने वाला है। ये बाको अनिल मिश्रा जो है आप लोग के लिए सबके करता है, लेकिन आप लोग इनके लिए क्या करते हैं? कुछ नहीं करते हैं। 50 आदमी भी नहीं है 19 सोसाइटी में। शर्म की बात है, शर्म की बात है, शर्म की बात है ये। तो अभी वाघोली गुलमोहर प्राइमरी सोसाइटी में रहता हूँ। पिछले 6 वर्ष से यहाँ रह रहा हूँ। यही समस्या आज की नहीं है, पिछले 6 वर्ष से मैं देखता आ रहा हूँ। मैंने जब यहाँ फ्लैट लिया था तब ये समस्या इतनी नहीं थी। अब नेता आते हैं, हाथ जोड़ते हैं, वोट मांगते हैं और अपना काम करके चले जाते हैं। हम जैसे सोसाइटी के लोग एक दूसरे पे विश्वास करके वोट देते हैं और उनको नेता बना देते हैं। नेता अपना काम करता है, वोट लेता है, दोबारा नहीं आता है। मैं ये कहता हूँ, मेरी जितने भी नेता है वाघोली एरिया के, वहां पे बाहर गाड़ी खड़ी करे, वहां से पैदल अंदर आए और फिर अपने आप को देखे कि कितना कष्ट होता है, कितने आपको मच्छर कीड़े मकोड़े काटते हैं। सब्जी लेने में डर लगता है कि डेंगू नहीं हो जाए, मलेरिया नहीं हो जाए। इतनी गंदी स्मेल आती है। पीछे से उधर पानी छोड़ा जा रहा है, कोई प्लॉट में पानी छोड़ रहा है, कोई इधर से पानी नहीं निकालने देता है, इधर स्विमिंग पूल बन जाता है। सब अपना स्विमिंग पूल, जितने भी नेता लोग हैं अपने झरने में जा रहे हैं, आराम से वीडियो डालते हैं, सब करते हैं। इधर आओ, यहाँ के झरने का आनंद लो, अंदर से वहां से ट्यूब पे बैठ के अंदर आओ। एक ऑटो अंदर आने तैयार नहीं है। पब्लिक ट्रांसपोर्ट की अगर बात करूं, जिसको पैदल जाना है वो यहाँ से ऑफिस चप्पल हाथ में लेके, जूते हाथ में लेके, आधे घुटने तक कपड़े खींच के फिर वो जाता है यहाँ से ऑफिस। इतना प्रॉब्लम है इधर। मेरा सभी से गुजारिश है कि एक बार धरना रोड पे देना चाहिए और रोड पे बैठ के तभी प्रशासन आएगा। एक दिन में 1 घंटे के अंदर एक काम होगा, वो काम कर रही 5 घंटे हमको कराने पड़ेंगे और अपने को रोड पे ही बैठना पड़ेगा। यही मेरा कहना है। कोणाला बोलायचंय का? मी इथे आयव्ही इस्टेटचा एक रहिवासी म्हणून या पूर्णपणे वाकोच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देतो। हा प्रॉब्लेम आजचा नाहीये, 1 वर्ष किंवा 2 वर्षापूर्वीचा नाहीये। हा प्रॉब्लेम गेले 5-6 वर्षापासून आम्ही बघतोय। एक रेसिडेंट म्हणून या सिटीचा आम्ही टीएमसी ला एवढा टॅक्स का देतो हेच आम्हाला कळत नाहीये। दरवर्षी आमचे टॅक्स वाढत चालले, पण आम्हाला कुठल्याही मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीये। वाघोलीमध्ये ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत, कचऱ्याचे प्रॉब्लेम आहेत, पण ते प्रॉब्लेम जसेच्या तसे आहेत आणि या मूलभूत सुविधा आहेत। असं आम्ही काही वेगळं मागत नाही आहोत की आम्हाला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आम्हाला कुठल्या फॅसिलिटीज हव्या। तुम्ही तर आता एवढा त्रास नाही करताय, कदाचित तुम्ही काहीतरी गुन्हा केला असेल, काहीतरी पाप केला। आम्ही इथे फ्लॅट विकत घेतला, हाच आमचा गुन्हा झाला। ठीक आहे, आम्हाला असं वाटलं की वाघोली हिरवगार आहे, पुणे सिटी पासूनची गर्दी कमी असेल, आम्हाला खूप सहज अगदी चांगलं एक आयुष्य जगायला मिळेल म्हणून आम्ही इथे आलो। पण पूर्णपणे कुठेतरी असं वाटतं की आमची फसवणूक झालेली आहे आणि कोणीच काही करत नाही याच्यासाठी। असं नाहीये की आज हे प्रॉब्लेम कोणाला सांगितले गेलेत, याच्या पूर्वी सुद्धा ह्याची फार मोठी कंप्लेंट्स, मोठी आंदोलनं किंवा तशी लेटर्स दिली गेली, पण मला नाही वाटत ती लेटर कोणी कधी वाचलेत सुद्धा आणि त्याच्यावर काही ऍक्शन झाली नाही। कारण ऍक्शन झाली असती तर ही अवस्था जी समोर दिसते ती कधी दिसलीच नसती। आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये इलेक्शन येत आहे परत, नगरपालिकेचं किंवा महानगरपालिकेचं किंवा ग्रामपंचायतीचं, हे सगळं इलेक्शन येणार आहे। तर त्या इलेक्शन मध्ये तुम्ही आता परत त्यांना वोट देणार आहे, मग त्या इलेक्शन मध्ये तुमची काय भूमिका? आता याचा सगळ्या लोकांनी विचार करायचा वाघोलीचा की खरंच आपण टॅक्स द्यायला पाहिजेत का, आपण वोटिंग करायला पाहिजेत का, आणि आपण वोटिंग करतोय ते कोणासाठी करतोय आणि आपले मूलभूत अधिकार तरी आपल्याला मिळत आहेत का? धन्यवाद। आता भावी नगरचे बोर्ड लावले इथे जे लोक आहेत ते, इथले जे लोक आहेत त्यांनी भावी नगरसेवक बोर्ड लावले, पण ते काम नाही करत, फक्त नगरसेवक भावी नगरसेवक
आता इलेक्शन निघाल ना त्याने आधी तुम्ही दिवसांना म्हणून सांगता त्याचं नाव घ्या ना, त्याचं नाव घ्या. नाव कशाला घ्यायचं नाही नाही, त्याचं नाव घ्या इकडे. भावी नगरसेवक. एवढं धन्यवाद। जल्दी बोला. तो अरुण कुमार जी, अभी चुनाव आ रहे हैं, चुनाव में तो अक्टूबर नवंबर में चुनाव है और उस वक्त तो कुछ पानी वगैरह नहीं रहेगा। चुनाव के एक महीना पहला पूरा वाघोली क्लीन रहेगा, ट्रैफिक की समस्या के पर ध्यान दिया जाएगा एक महीने के लिए। ऐसा लगता है आपको कि क्या होगा चुनाव में? ये समस्या यहाँ पर ये है कि जब हम आम जनता की नजर से देखते हैं तो चाहे वो बारिश का सीजन हो या ना हो, हमको यहाँ पे सीधा सीधा रोड की प्रॉब्लम, ड्रेनेज की प्रॉब्लम और यहाँ पर पानी तो मिलता ही नहीं है, हमको वो दिखता है। लेकिन जब इन लोगों की नजर से देखते हैं, आयुक्त के या कमिश्नर के नजर से देखते हैं, तो इन लोगों को ये पूरा हाईवे दिखता है, इनको पूरा क्लीन दिखता है। तो इसलिए यहाँ पे प्रॉब्लम वैसी है, लेकिन नजर नजर का फेर है कि यहाँ पर देखिए वहां पर लोग गिर गए हैं। तर आपण बघू शकता की या ठिकाणी लोक पडलेले आहेत आणि पाण्याच्या जे समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, ते सॉल्व्ह करायचा स्वतः प्रयत्न करत आहेत। आजोबा आहेत, वयस्कर आजोबा म्हातारे आहेत आणि ते प्रयत्न स्वतः करत आहेत की एवढी भयानक परिस्थिती या वाघोलीमध्ये आहे आणि ट्रॅफिकचा तर प्रॉब्लेम आहेच आहे, परंतु इथे पाण्याचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम इतका भयानक आहे की लोकांना त्रास सहन करावा लागतो। तो चुनाव में आपको क्या लगता है कि क्या होगा इस आने वाले चुनाव में? आने वाले चुनाव की बात, सर ये चुनाव की बात ही नहीं, पहली चीज तो ये ऐसा नहीं कि अभी 4 महीने बाद चुनाव हो रहा है तो यहाँ पे प्रॉब्लम है। ये प्रॉब्लम ऐसे सालों साल से है। जो अभी अंकल बोल रहे थे उनका कहना ये था कि आप लोग बड़े बड़े बोर्ड लगा के नेता, भावी नगर सेवक, भावी आमदार, भावी खासदार लिखते हो, उसके पहले लोगों के दर्द को, जमीनी हकीकत को समझिए। आप केवल इलेक्शन में वोट अगर लेने आना है तो अभी जैसे यहाँ पे और भी लोग बोल रहे थे ना, इस बार के महानगर पालिका के इलेक्शन में हम इन लोगों को बाइकआउट करेंगे, हम वोट नहीं करेंगे। अगर वोट देने के बावजूद भी और अपने लोक प्रतिनिधि चुनने के बावजूद भी सालों साल से अगर यही समस्या है तो हम वोटिंग को भी बाइकआउट करेंगे। ये वोट की समस्या नहीं है, ये आज बारिश की समस्या नहीं है। जिस ड्रेनेज की बात हम कर रहे हैं ये बारिश की समस्या नहीं है, ये ड्रेनेज ही नहीं है। और बारिश न होने के पर भी यहाँ पे ड्रेनेज की प्रॉब्लम रहती है। तो मेरी तो यही गुजारिश है, हाथ जोड़ के गुजारिश है कि ये बारिश की प्रॉब्लम नहीं है, ये एक दिन की प्रॉब्लम नहीं है, यहाँ पर परमानेंट सोल्यूशन ढूंढने की बात है। आप भावी नगर सेवक नहीं, आप भावी प्रधानमंत्री हो वो ठीक है, लेकिन यहाँ पर लोगों के दर्द को समझिए और आइए यहाँ पर कोई उपाय योजना करिए। और उन्हीं के साथ साथ हम आयुक्त को भी बोल रहे हैं कि आप लोग आपको सिविक डेवलपमेंट के तौर पर, आप आयुक्त उपायुक्त के तौर पर आपका चयन होता है, आप यहाँ पर आके देखिए, अगर इससे ज्यादा दुर्गति कहीं पर हो तो आप बताइए। इसलिए ये केवल चुनावी मुद्दा नहीं है, लोग यहाँ पर इतने ज्यादा परेशान हो चुके हैं कि अगर इसी तरीके की परिस्थिति बनी रहे तो ये आगे किसी भी चुनाव में, हर चुनाव में बाइकआउट किया जाएगा। तो एक घोषणा देते सबको। आम्ही अपूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा।
पूर्ण करा नाहीतर पुढच्या ट्रायली करा, आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर पुढच्या ट्रायली करा. मुर्दाबाद 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 पीएमआरडी पीएमसी मुर्दाबाद 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 पीएमसी पीएमआरडी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. ये हमारी आखिरी चेतावनी है. ये हमारी आखिरी चेतावनी है. इसके बाद हम नगर रोड पर मिलेंगे. इसके बाद हम नगर रोड पर मिलेंगे. अगर हमारी मांगे जो है पूरी नहीं की, एक हफ्ते के अंदर में अगर इसका कोई सॉल्यूशन नहीं हुआ तो हम नगर रोड पर जाम करेंगे. आपको चेतावनी दे रहे हैं पूरे प्रशासन को, और हम पुलिस पे भी उसकी एप्लीकेशन देंगे कि हम लोग के नगर रोड पे हम जाम दे रहे हैं. आप 2 घंटे जाए कर लेंगे. आपका आधार है, आप कर सकते हैं.